ड्रग्सचं मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. काय नेमकं प्रकरण आहे, आरोपी कोण आहे, किती जण आहेत आणि कुठून हा सगळा ड्रग्स सप्लाय व्हायचा नेमका? हे एक मोठं जर म्हणता येईल आपल्याला एम.डी. ड्रग रॅकेट आहे ते उत्तमनगर पोलीस स्टेशनने कडून निष्पन्न झालेलं आहे. घटना अशी आहे की आपल्याकडे एक उत्तमनगर पोलीस स्टेशनला एक मायनर मिसिंग गर्ल होती मुलगी. तिचा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता. तो तपास करत असताना आपल्याला माहिती मिळाली की तो जो आरोपी आहे ज्यांनी ते किडनॅपिंग केलं होतं, तो आरोपी या ठिकाणी आहे असं आपल्याला गोपनीय माहिती मिळाल्यावरून आपण आपली टीम रवाना केली होती. त्या टीमला रवाना केल्यानंतर त्या ठिकाणी तो आरोपी सापडला. परंतु त्याचबरोबर त्याच्या झडतीमध्ये आणि हौसजमध्ये त्या एम.डीचे 2 पुड्या त्या ठिकाणी 1-1 ग्रॅमच्या सापडल्या होत्या आणि त्याचा मोबाईल आपण सर्च केला असता त्याच्यामध्ये एम.डीचे वेट घेतानाचे काही फोटो आपल्याला सापडले. थोडं संशयावर त्याला अजून चौकशी केली असता त्यांनी कबूल केले की तो ड्रग जे आहे एम.डी त्याचा सप्लायमध्ये त्याचा सहभाग होता आणि तो ॲक्टिव्ह याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता. त्याचं पूर्ण अकाउंट आपण चेक केलं असता जवळपास त्याच्या एकाच अकाउंटवरून आपल्याला जवळपास 300 ट्रान्झॅक्शन्स मिळाले की ते सगळे त्यांनी कबूल केलं की त्याच्यामध्ये ते सगळे ड्रगला ज्याला तो ड्रग द्यायचा आणि याच्याकडून घ्यायचा त्या एकमेकांमध्ये ट्रान्झॅक्शन आहेत. त्याच्यामध्ये काही बिल्डर आहेत, काही सप्लायर आहेत आणि काही कन्झ्युम करणारे लोकंसुद्धा आहेत. जवळपास आपल्याला 300 ट्रान्झॅक्शन त्याच्या फक्त एक 4 महिन्याचे ट्रान्झॅक्शन मिळाले. आता याच्यामध्ये जर बॅकवर्ड लिंकेजला आपण गेलं तर त्याच्यात अजूनसुद्धा ट्रान्झॅक्शन आपल्याला मिळतील आणि याच्यामध्ये ही फक्त एक लाईन आहे. त्यानंतर आपण थोडा तपास पुरवठा केला असताना काही आपल्याला नावं मिळाली. जवळपास एक 8 नावं मेजर निष्पन्न झाले. ते याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्याचं निष्पन्न झालं. त्याच्यामध्ये एक भैया ताडे आहे, तो दुसरा एक दहिबात आहे, त्याला पण आपण अरेस्ट केलं. एक नायर नावाचा आरोपी आहे, एक जतीन कदम म्हणून आहे वारीचा. अशी 4 आरोपी आपण त्या दिवशी अटक केली. अजून 4 अजून फरार आहेत, त्याच्यासाठी टीम आपण रवाना केली आहेत. असे एकूण ह्या सगळ्या आरोपींना जवळपास आपण 8 ग्रॅमचा मुद्देमाल किंवा जे कॉन्ट्राबँड सबस्टन्स आहे एम.डी. ड्रग्स हे आपण सीज केलेलं आहे. परंतु याच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन पाहता किंवा यांचं जे मोडस ऑपरेंडी पाहता याच्यामध्ये अजूनसुद्धा लोक मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व असल्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये कन्झम्पशन करणारे असतील किंवा बाकीचे मध्ये बिल्डिंग करणारे असतील यांचा पण याच्यामध्ये सहभाग निष्पन्न होतो आहे. आता यांची मोडस अशी होते की हे जे ऑर्डर करायचे ड्रगचे हे पोर्टरमार्फत हे त्याची डिलिव्हरी मागवायचे आणि या पोर्टर थ्रू ते डिलिव्हरी केल्यानंतर मग त्या जो जो कंझ्युमर आहे त्याच्याकडे ते पोचते करायचे. याच्यामध्ये क्राईम ब्रँचची टीमसुद्धा काम करते. लोकल पोलीस स्टेशन आम्ही उत्तमनगरची टीमसुद्धा याच्यामध्ये काम करते. काल त्या आरोपींना कोर्टात हजर केलं. त्यांची जवळपास 8 दिवस कोर्टाने त्यांची PCR मंजूर केलेली आहे. याच्यामधले जे बाकी आरोपी आहेत त्यांचा शोध सुरू आहे आणि याच्यात लवकरच यातले आरोपी सापडतील. परंतु याच्यामध्ये जे जे इन्व्हॉल्व असतील म्हणजे ते सप्लायर असतील, बिल्डर असतील किंवा कंझ्युमर्स असतील ह्या सर्वांवरती सर्वांची चौकशी केली जाणे. ज्याचा कोणाचा याच्यात सहभाग असेल, निष्पन्न असेल ते सर्वांना याच्यातून आरोपी करून त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल. याचं वय काय आहे आणि तो नेमका काय करतोय, शिक्षण घेतोय का नोकरी? नाही, हा राठोड जो आहे स्वप्न राठोड जो आहे तो राठ्या तो 28 वर्षाचा आहे. तो असं काही खास काही काम करत नाही, परंतु त्याच्यावरती त्याचं गुन्हेगारी रेकॉर्डसुद्धा आहे. जवळपास त्याच्यावरती पूर्वीचे गुन्हे पण दाखल आहेत आणि ज्याच्याकडून तो आणायचा त्याचासुद्धा रेकॉर्ड आहे. आणि हे दोन्ही आरोपी मागच्या 2-3 वर्षापूर्वी येरवडा जेलमध्ये असताना त्यांची ओळख झाली होती आणि त्याच ओळखीच्या याच्यातून त्यांचं कम्युनिकेशन किंवा त्यांचं एकमेकांचा ओळख आणि ओळखीतून हा सगळा व्यवहार झाल्याचे निष्पन्न होत आहे. एक 6 महिन्यापूर्वीची होती. 9 गेल्या वर्षीची मिसिंग होती. ते मिसिंगची तपास करत असताना हा गोष्ट आपल्याला सापडलेली की याच्यामध्ये तो आरोपी निष्पन्न झालेला आणि ती मुलगी पण आपल्याला मिळाली आणि तो आरोपी पण सापडलेला आहे.